काय रे भुजंगा, सापडला का वाईट माणूस? स्वामी माफ करा, तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो. गावामध्ये एकही वाईट माणूस नाहीये, सगळी चांगली माणसं आहेत. असं कसं शक्य आहे? माये, भुजंग भाऊ खरंच बोलतायत स्वामी. गावात कुणीच वाईट नाहीये. कुणी गरजूंना मदत केलीये, तर कुणी आपलं आयुष्य भक्तीत घालवलंय. सगळ्यांकडेच चांगुलपणा आहे स्वामी. गया, खरंच स्वामी, गावात एकही वाईट माणूस नाहीये. प्रत्येक जण काही ना काहीतरी चांगलं कर्म करतोय. पाहिलंच कपिले, अगं आपण चांगले असलो की आपल्याला इतरांमध्ये चांगुलपणा दिसतो, आणि आपण जर इतरांचे फक्त दोष पाहिले तर केवळ दोषच दिसतात. अगं हे जग सुख दुःख चांगलं वाईट यांच्या मिश्रणाने बनलंय. यातून आपण काय बघायचं आणि काय निवडायचं हे आपण ठरवायचं असतं. सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात, आणि नकारात्मक विचार केला तर केवळ नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणून आम्ही तुला म्हटलं की तू भक्ती मार्गात अजून प्रगल्भ झाली नाहीयेस. अगं आम्ही यांना दगड दिले हे पाहून तुझ्या मनात असूया निर्माण झाली. तुला वाटलं की आम्ही यांना मौल्यवान ऐवज दिला. हो, तो ऐवज मौल्यवानच होता, आणि ती त्यांची गुरु प्रतेची निष्ठा होती. आणि तो ऐवज जपा असा आम्ही त्यांना उपदेश दिला. अगं आम्ही काय करतो यापेक्षा तू काय करतेस याकडे लक्ष दे. आत्मचिंतन कर. जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याचं कधीच अहित होत नाही. शिव शंकर शंभो.